नमस्कार. चला पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर येऊया. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा डॉक्टर सांगतात मुलगा झाला किंवा मुलगी झाली. बास, निसर्गाचा फरक इथेच संपतो. त्या बाळाचं हृदय, किडनी, डोळे, मेंदू सगळं सारखं असतं. निसर्ग कधीच दुजाभाव करत नाही. मग हा भेदभाव येतो कुठून? तो येतो आपल्या डोक्यातून. आपणच ठरवलंय मुली म्हणजे नाजूक फुलांसारख्या आणि मुले म्हणजे कडक दगडासारखे. जन्माला आल्यापासून आपण त्यांच्या डोक्यात भरवतो, तू मुलगी आहेस, तुला हे जमत नाही, आणि तू मुलगा आहेस, तू रडायचं नाही. हा जो लिंगभेद आहे ना, तो रक्तामध्ये नसतो, तो आपण समाजाकडून शिकतो. जसं आपण भाषा शिकतो तसंच आपण भेदभाव करायलाही शिकतो. चांगली बातमी ही आहे की जे शिकलोय ते विसरताही येतं. हा भेदभाव नैसर्गिक नाही, तो सामाजिक आहे. आणि समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे. आजपासून आपल्या मुलांना मुलगा मुलगी म्हणून नाही तर माणूस म्हणून वाढवूया. त्यांना त्यांची स्वप्न जगू द्या. मग बघा, हे जग किती सुंदर दिसतंय. कारण भेदभाव डोळ्यात नसतो तर चष्म्यात असतो. चला, तो चष्मा काढून टाकूया. तुम्हाला काय वाटतं? मुलगा मुलगी भेद संपेल का? तुमची मते कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.